आज भरकवडी येथे मैदान झालं पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ। त्या मैदानात आज एक नंबर केला लखन आणि चिक्यानं। मी मानत नाही त्यांना एक नंबर, कारण की टॉपच्या पायऱ्यात पळाली। जो 2 नंबर किंवा 3 नंबरचा बैल घेऊन एक नंबर करतो ना, त्याला बैल म्हणतात। नक्कीच लखन तुम्ही बघताय टॉपच्या पायऱ्यात पळतो कधी पण आणि एक नंबर करतो। पण कसं असतं, या बैलगाडा क्षेत्रात खरा बैल ओळखला जातो तो 2 नंबरच्या बैलाला घेऊन फायनल करतो ना, एक नंबर किंवा गुलाल घेतो ना, त्याला म्हणायचं बैल। असा एकमेव 2 बैल आहेत, घरणिकीचा राजा आणि देव आपला बाकासूर। आज बाकासूरची गाडी आपली चांगली पळाली, परंतु फाटीमध्ये गेली सेमीफायनलला आणि गाडी फॉल झाली आपली। असू द्या, खेळात चालतं। आणि घरणिकीचा राजा आज खरंच लढला, घरणिकीचा राजा। आणि विठ्ठल नानाने आज चांगलीच गाडी चालवली आणि खूप दिवसानंतर ना आज सगळ्यांचा लाडका बैल 14 मैदानात सलग एक नंबरचा मानकरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्यानं आज गुलाल मिळवला। बस एवढंच पाहिजे होतं, कारण की तो बैलाचा इतिहास खूप मोठा आहे। कारण कसं आहे, किती झालं तर वय होतं बैलाचं पण। आणि ते घरणिकीचा राजा आज नक्की फायनलचा निकाल वेगळाच असता। कारण तुम्ही बघितलं, ज्यावेळेस फायनलला गाडी सुटली त्यावेळेस बैलाच्या पायाला खाली म्हणजे काहीतरी टोचलं, त्यामुळे बैल खाली पडला थोडासा आणि तरी उठून तो पळाला। बघा त्या घरणिकीचा राजाचा किती एवढं दम म्हणायला लागेल। खाली पडून उठून तो पळत सुटला मालकाच्या नावासाठी, त्याच्या फॅन्ससाठी। त्याला माहीत आहे त्याचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव आहे मालकाचं, त्याचं उगीच त्याला गरिबाचा बैल म्हटलं नाही जात। परंतु असू द्या, खेळात हारजीत चालते। परंतु आज मैदानात घरणिकीचा राजानं आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्यानं सुट्टा गट सेमी काढला। खूप छान वाटलं आणि एक नंबर आज दावेदार तीच गाडी होती। कारण आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या लखनची आणि कारोंडेकरांच्या चिक्कीची गाडी मारायची होती। कारण ही गाडी साधारण काद्यासारखी टॉपच्या पायऱ्यातच पळते, परंतु ह्या बैलांनी मला वाटते 2 नंबरची बैलं घ्यायची आणि एक नंबर करून दाखवायचा। तर खरंच या बैलांना मांडला पुणे, कारण ही बैलं सतत टॉपच्या पायऱ्यात पळत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं एक नंबर होते ती। असं काय आपण कोणाला नाव वगैरे ठेवत नाही, परंतु आपलं एवढंच म्हणणं आहे की जर बैलामध्ये धमक जर आहे ना तुमच्या, म्हणजे कोणाच्या बी असू द्या, त्यांनी 2 नंबरची बैलं घ्यायची आणि एक नंबर करून दाखवायचा। खरंच आज खूप छान वाटलं। आज मैदानात चांगलं मैदान पार पडलं। आपल्या वेगाच्या सर्जाचा पण थोडासा निकाल, सेमीला थोडीशी गाडी फॉल झाली, निकाल पण कदाचित वेगळा असता। पण असू दे, खेळात हारजीत चालत राहते। पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा लखनला, चिक्याला, त्याने एक नंबर केला। नंतरच्या मैदानात आम्हाला 2 नंबरच्या पायऱ्यात बघू द्या एकदा। नक्कीच लखनमध्ये आणि चिक्यामध्ये किती धमक आहे बघू द्या, सगळ्या महाराष्ट्राला बघू द्या। धन्यवाद।